मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील गरीबनगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। सुमारे 5200 चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी 19 मे पासून कारवाईला सुरुवात झाली असून न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबवली जाते। तब्बल 9 वर्षाच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर गरीबनगरमधील सुमारे 400 झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात येत आहे। पहिल्याच दिवशी सुमारे 20% अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण करण्यात आले। ही मोहीम 23 मे पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे। बेहरामपाडा आणि गरीबनगर हा परिसर संवेदनशील मानला जात असल्यानं पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केलाय। शहर पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि पश्चिम रेल्वेचे मिळून जवळपास 1000 कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले। 12 जेसीबी, 2 पोकलेन आणि 12 ट्रकच्या सहाय्यानं अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे। भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहिमांपैकी एक मानली जाते। या कारवाईनंतर सुमारे 600 कोटी रुपयांची जमीन पश्चिम रेल्वेच्या ताब्यात देण्यात येणार आहे। या जागेवर वांद्रे टर्मिनसचा विस्तार आणि इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स उभारण्याचं नियोजन करण्यात आले आहे।